नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर-व्ही-डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे ग्रामीण पोलीस भरती 2016चा पेपर घेतलेला आहे। या पेपरमध्ये सर्व प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत, तरी सर्वांनी व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे। सर्वच्या सर्व प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत। येणाऱ्या भरतीसाठी हे प्रश्न पुन्हा पडू शकतात, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करायचा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघावयास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी पहिला प्रश्न जो असा आहे, डेसिबल या एककाने काय मोजले जाते? डेसिबल या एककाने काय मोजले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क, आवाजाची तीव्रता ही डेसिबल या एककाने मोजली जाते। पुढचा प्रश्न पाहू, खालीलपैकी मूळ संख्या कोणती आहे? तर आपल्याकडे 4 संख्या दिलेल्या आहेत, तर आपल्याला मूळ संख्या शोधायची आहे। तर या ठिकाणी मूळ संख्या होईल ऑप्शन क्रमांक ब, 71 ही या ठिकाणी मूळ संख्या होईल। पुढचा प्रश्न पाहू, 10 रुपयांच्या नोटांच्या पुडक्यामध्ये 97,256 पासून ते 97,280 पर्यंत क्रमांकांच्या नोटा आहेत, तर एकूण किती रक्कम आहे? 10 रुपयांच्या नोटांच्या पुडक्यामध्ये 97,256 पासून ते 97,280 पर्यंत क्रमांकाच्या नोटा आहेत, तर एकूण किती रक्कम आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे। पुढचा प्रश्न पाहू, प्रश्न क्रमांक 4, राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे पहिले मानकरी म्हणून कोणाचा उल्लेख करावा लागेल? राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे पहिले मानकरी म्हणून कोणाचा उल्लेख करावा लागेल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ, विश्वनाथ आनंद यांचा उल्लेख करावा लागेल। ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल। पुढचा प्रश्न पाहू, प्रश्न क्रमांक 5, कोणत्या फुलपाखरास महाराष्ट्र शासनाने राज्य फुलपाखरू घोषित केलेले आहे? कोणत्या फुलपाखरास महाराष्ट्र शासनाने राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ, ब्लू मॉर्गन यांना घोषित केलेलं आहे। ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल। पुढचा प्रश्न पाहू, प्रश्न क्रमांक 6, टिंबटिंब या वायूस हसणारा वायू असे म्हटले जाते? कोणत्या वायूस हसणारा वायू असे म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ, नायट्रस ऑक्साईड यांना हसणारा वायू असे म्हटले जाते। पुढचा प्रश्न पाहू, प्रश्न क्रमांक 9, गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आलेले आहे? गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड, 1911 या वर्षी गेटवे ऑफ इंडिया मुंबई या ठिकाणी बांधण्यात आलेले आहे। पुढचा प्रश्न पाहू, प्रश्न क्रमांक 10, सेंट्रल वॉटर अँड रिसर्च स्टेशन टिंबटिंब राज्यामध्ये कार्यरत आहे? सेंट्रल वॉटर अँड रिसर्च स्टेशन टिंबटिंब या राज्यामध्ये कार्यरत आहे। कोणत्या राज्यामध्ये ते कार्यरत आहे? सेंट्रल वॉटर अँड रिसर्च स्टेशन राज्यामध्ये टिंबटिंब येथे कार्यरत आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड, रत्नागिरी या शहरामध्ये ते कार्यरत आहे। पुढचा प्रश्न पाहू, प्रश्न क्रमांक 11, मराठी वृत्तपत्राचे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे टिंबटिंब हे जन्मस्थान रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे। मराठी वृत्तपत्राचे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे टिंबटिंब जन्मस्थान रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ, पोंभुर्ले, ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल। पुढचा प्रश्न पाहू, महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे कोठून कोठे धावते? महाराष्ट्र एक्सप्रेस, तर महाराष्ट्र एक्सप्रेस ही कोल्हापूर ते गोंदिया या 2 शहरादरम्यान धावते। पुढचा प्रश्न पाहू, लोकमान्य टिळक बरोबर जयप्रकाश नारायण बरोबर काय होईल? लोकमान्य बरोबर टिळक होईल, तर जयप्रकाश बरोबर काय येईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक लोकनायक, ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल। पुढचा प्रश्न पाहू, नाकाला मिरची झोंबणे या वाक्यप्रयोगाचा अर्थ ओळखा। नाकाला मिरची झोंबणे या वाक्यप्रयोगाचा आपल्याला अर्थ ओळखायचा आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब, खूप राग येणे। नाकाला मिरची झोंबणेच म्हणजे खूप राग येणे। ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल। पुढचा प्रश्न पाहू, प्रदूषण करणाऱ्याकडून नुकसान भरपाई करून घेण्यासाठी भारताने टिंबटिंबमध्ये हरित न्यायालय सुरू केलेले आहे। प्रदूषण करणाऱ्याकडून नुकसान भरपाई करून घेण्यासाठी भारताने टिंबटिंबमध्ये हरित न्यायालय सुरू केलेले आहे। तर हरित न्यायालयाची सुरुवात ही 2010 पासून ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल। पुढचा प्रश्न पाहू, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील वनस्पतीचा वापर जैविक इंधन बनवण्यासाठी केला जातो? खालीलपैकी कोणत्या पर्यायातील वनस्पतींचा वापर जैविक इंधन बनवण्यासाठी केला जातो? जैविक इंधन बनवण्यासाठी।
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क जॅट्रोफा आणि करंज यांचा उपयोग जैविक इंधन बनवण्यासाठी केला जातो. ऑप्शन क्रमांक क हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 18. डॉट्स हा उपचार कोणत्या आजाराची रुग्णासाठी दिलेला आहे? डॉट्स हा उपचार कोणत्या आजाराच्या रुग्णासाठी आहे? डॉट्स. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड डॉट्स हा उपचार क्षयरोगाच्या रुग्णासाठी आहे. ऑप्शन क्रमांक ड हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहूत. स्वयंचलित वाहनामधून कोणता विषारी वायू बाहेर पडतो? स्वयंचलित वाहनामधून कोणता विषारी वायू बाहेर पडतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ कार्बन मोनॉक्साईड हा स्वयंचलित वाहनामधून बाहेर पडतो. ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहूत. माठामधील पाणी गार होण्यामागे खालीलपैकी कोणते तत्व आहे? माठामधील पाणी गार होण्यामागे खालीलपैकी कोणते तत्व आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब बाष्पीभवन. ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहूत. प्रश्न क्रमांक 21. लसीकरणानंतर शरीरामध्ये टिंबटिंब तयार होतात. लसीकरणानंतर शरीरामध्ये टिंबटिंब तयार होतात. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब अँटीबॉडीज तयार होतात. ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहूत. प्रश्न क्रमांक 22. गंधकासोबत रबर तापून ते कठीण बनवण्याच्या क्रियेस खालीलपैकी कोणती संज्ञा आहे? गंधकासोबत रबर तापून ते कठीण बनवण्याच्या क्रियेस खालीलपैकी कोणती संज्ञा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ व्हल्कनायझेशन. ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहूत. प्रश्न क्रमांक 23. कार्बन डेटिंग ही टिंबटिंब निश्चित करण्यासाठी शास्त्रीय पद्धत आहे. कार्बन डेटिंग ही टिंबटिंब निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे. तर या ठिकाणी कार्बन डेटिंग ही वस्तूचे वय निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे. पुढचा प्रश्न पाहूत. प्रश्न क्रमांक 24. ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाहीत? ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाहीत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब अल्ट्राव्हायोलेट किरण हे पृथ्वीवर येऊ शकत नाहीत. ओझोन वायूच्या थरामुळे अल्ट्राव्हायोलेट किरण हे पृथ्वीवर येऊ शकत नाहीत. ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 25. नीती म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडिया आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे? नीती आयोगाची स्थापना भारतामध्ये केव्हा करण्यात आलेली आहे? तर नीती आयोगाची स्थापना ही 1 जानेवारी 2015 पासून भारतामध्ये स्थापन करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक ड हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 26. नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे? नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड पश्चिम बंगाल या राज्यामध्ये नक्षलबारी हे गाव आहे. पुढचा प्रश्न पाहूत. प्रश्न क्रमांक 27. तुमचे तोंड वायव्य दिशेस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा येईल? तुमचे तोंड वायव्य दिशेस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा येईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क नैऋत्य दिशा येईल. पुढचा प्रश्न पाहूत. प्रश्न क्रमांक 29. अझलन शाह कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? अझलन शाह कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड हॉकी या खेळाशी तो संबंधित आहे. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 31. गाविलगड किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गाविलगड किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब अमरावती या जिल्ह्यामध्ये गाविलगड हा किल्ला येतो. ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 32. नाग क्षेपणास्त्र टिंबटिंब यांच्या विरोधामध्ये काम करते. नाग हे क्षेपणास्त्र टिंबटिंब यांच्या विरोधामध्ये काम करते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड रणगाडा यांच्या विरोधामध्ये काम करते. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 37. माधव चितळे समिती कोणत्या विषयाशी संबंधित आहे? माधव चितळे समिती कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क जलसिंचन याविषयी माधव चितळे समिती ही संबंधित आहे. पुढचा प्रश्न पाहूत. मितव्ययी या शब्दाचा अर्थ काय आहे? मितव्ययी या शब्दाचा अर्थ काय आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड काटकसरीने राहणाराच म्हणजेच मितव्ययी याचा करेक्ट अर्थ होईल. पुढचा प्रश्न पाहूत. WTOचे संपूर्ण नाव काय आहे? WTOचे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. WTO म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. ऑप्शन क्रमांक क हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहूत. प्रश्न क्रमांक 40. खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे? खालीलपैकी कोणती जोडी ही चुकीची आहे? तर या ठिकाणी चुकीची जोडी जी होईल ऑप्शन क्रमांक क ही या ठिकाणी चुकीची जोडी होईल. बाकीचे सर्व जोड्या बरोबर आहेत. या ठिकाणी क ही जोडी चुकीची होईल. पुढचा प्रश्न पाहूत. प्रश्न क्रमांक 41. खालील कायद्यापैकी दंडसंहिता कोणती आहे? खालील कायद्यापैकी दंडसंहिता कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक IPC इंडियन पिनल कोड IPC या ठिकाणी दंडसंहिता आहे. पुढचा प्रश्न पाहूत. प्रश्न क्रमांक 42. खालीलपैकी विसंगत पर्याय ओळखा. खालीलपैकी विसंगत पर्याय ओळखा. तर आपल्याकडे 4 पर्याय दिलेले आहेत. तर या ठिकाणी आपल्याला विसंगत पर्याय निवडायचा आहे. तर या ठिकाणी विसंगत पर्याय होईल ऑप्शन क्रमांक ड. नोएडा या ठिकाणी विसंगत पर्याय होईल. पुढचा प्रश्न पाहूत. महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये सदस्यसंख्या किती आहे? महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेमध्ये सदस्यसंख्या किती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब. महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये 78 एवढी संख्या आहे. पुढचा प्रश्न पाहूत. प्रश्न क्रमांक 44. खालीलपैकी कोणते पद हे केवळ पदोत्तीने भरले जाते? खालीलपैकी कोणते पद हे निव्वळ पदोत्तीने भरले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब. सहाय्यक पोलीस निरीक्षक हे केवळ पदनियुक्तीनेच भरले जाते. पुढचा प्रश्न पाहूत. प्रश्न क्रमांक 45. ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे? ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे? ग्रीन हाऊस इफेक्ट. तर ग्रीन हाऊस इफेक्ट हा वातावरणातील बदल याविषयी संबंधित आहे. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 54. त्रिस्तरीय पंचायत राजाची संकल्पना कोणत्या समितीने मांडलेली आहे? त्रिस्तरीय पंचायत राजाची संकल्पना कोणत्या समितीने मांडलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड. बलवंतराय मेहता या समितीने त्रिस्तरीय पंचायत राजाची संकल्पना मांडलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूत. भारतामधील टिंबटिंब या पहिल्या बुलेट ट्रेनसाठी जपान हा देश मदत करीत आहे. भारतामधील टिंबटिंब या पहिल्या बुलेट ट्रेनसाठी जपान हा देश मदत करत आहे. तर या ठिकाणी मुंबई अहमदाबाद या बुलेट ट्रेनसाठी जपान हा देश मदत करत आहे. पुढचा प्रश्न पाहूत. प्रश्न क्रमांक 56. पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार टिंबटिंब यांना देण्यात आलेला आहे. पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार टिंबटिंब यांना देण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब. पु ल देशपांडे यांना देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूत. प्रश्न क्रमांक 57. सेतू समुद्रम प्रकल्पामुळे पालकची समुद्रधानी आणि टिंबटिंबचे आखात जोडले जाईल. सेतू समुद्र प्रकल्पामुळे पालकची समुद्रधानी आणि टिंबटिंबचे आखात जोडले जाईल. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ. मन्नारचे आखात जोडले जाईल. ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 58. शरवती नदीवरील जोग किंवा गिरसप्पा धबधबा भारतामधील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यामध्ये आहे? भारतामध्ये सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यामध्ये येतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ. कर्नाटक राज्यामध्ये सर्वात मोठा भारतात धबधबा येतो. ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 59. खालीलपैकी कोणते स्थळ नवी दिल्ली येथे नाही? खालीलपैकी कोणते स्थळ हे नवी दिल्ली येथे नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड. बुलंद दरवाजा हा नवी दिल्ली या ठिकाणी नाही. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 60. ईशान्य मोसमी वारे टिंबटिंब या कालावधीमध्ये वाहतात. ईशान्य मोसमी वारे. तर ईशान्य मोसमी वारे हे डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीमध्ये वाहतात. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 61. रायगडावरील शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार करून व शिवरायावर पोवाडा लिहून त्यांचे विषयीचे आदरभाव टिंबटिंब यांनी प्रगट केला आहे. रायगडावरील शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार करून व शिवरायांवर पोवाडा लिहून त्यांच्याविषयी आदरभाव टिंबटिंब यांनी प्रगट केलेला आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड. महात्मा फुले यांनी प्रगट केलेला आहे. ऑप्शन क्रमांक ड हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 62.
मिठाच्या सत्याग्रहामुळे प्रसिद्धीस असलेले शिरोडे हे गाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मिठाच्या सत्याग्रहामुळे प्रसिद्धीस आलेले शिरोडा हे गाव कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? शिरोडा गाव हे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये येते. ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 63. कृष्णा आणि वेण्णा या दोन नद्यांचा संगम सातारा जिल्ह्यामध्ये टिंबटिंब येथे झालेला आहे. कृष्णा आणि वेण्णा या दोन नद्यांचा संगम सातारा जिल्ह्यामध्ये टिंबटिंब येथे आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब माहुली या ठिकाणी तो आहे. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 64. सांगली जिल्ह्यामधील सागरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणासाठी राखीव आहे? सांगली जिल्ह्यामधील सागरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणासाठी राखीव आहे? सांगली जिल्ह्यामधील सागरेश्वर हे अभयारण्य. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड हरण्यासाठी ते राखीव आहे. ऑप्शन क्रमांक ड हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहूत. कोरकू जमातीचे लोक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात? कोरकू जातीचे लोक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अमरावती या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरकू जमातीचे लोक आढळतात. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 66. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 1923 मध्ये लंडन विद्यापीठाने अर्थशास्त्रामधील कोणत्या प्रबंधाबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी दिलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ द प्रॉब्लेम ऑफ रुपी याबद्दल त्यांना ही पदवी दिलेली आहे. ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 67. राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्याकरता कोणते वसतिगृह सुरू केलेले आहे? राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक मिस क्लार्क वसतिगृह. ऑप्शन क्रमांक क हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहूत. राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनामध्ये घडून आलेल्या कोणत्या घटनेमुळे महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणोत्तर चळवळीला चालना मिळालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड वेदोक्त प्रकरण. ऑप्शन क्रमांक ड हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहूत. प्रश्न क्रमांक 69. भारतीय नौदलांना कमांडोंना टिंबटिंब असे नाव आहे. भारतीय नौदलाच्या कमांडोंना टिंबटिंब असे नाव आहे. तर त्यांना कोणते नाव आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक मार्कोस हे नाव आहे. ऑप्शन क्रमांक क हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 70. बिहारमधील चंपारण्य येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडीत होता? बिहारमधील चंपारण्य येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडीत होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क नीळ या पिकाशी तो संबंधित होता. पुढचा प्रश्न पाहूत. प्रश्न क्रमांक 72. वंदे मातरम या वृत्तपत्राच्या माध्यमातून टिंबटिंब यांनी तरुणांची मने क्रांतिकार्याकडे वळवलेली आहेत. वंदे मातरम या वृत्तपत्राच्या माध्यमातून टिंबटिंब यांनी तरुणांची मने क्रांतिकार्याकडे वळवलेली आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब अरविंद घोष यांनी ती वळवलेली आहेत. ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहूत. सन 1904 मध्ये प्राचीन स्मारक कायदा संमत करण्याचे श्रेय खालीलपैकी कोणास आहे? 1904 मध्ये प्राचीन स्मारक कायदा संमत करण्याचे श्रेय खालीलपैकी कोणास आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड लॉर्ड कर्झन यांना जाईल. ऑप्शन क्रमांक ड हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहूत. प्रश्न क्रमांक 51. ब्रिटिशांनी भारतामध्ये टिंबटिंब या युद्धाच्या राजकीय सत्तेची मुहूर्तमेढ रोवलेली आहे. ब्रिटिशांनी भारतामध्ये टिंबटिंब या युद्धाने राजकीय सत्तेची मुहूर्तमेढ रोवलेली आहे. तर ती कोणत्या युद्धाने रोवलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ प्लासीच्या लढाईने ती रोवलेली आहे. ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 52. जंगल मृदा टिंबटिंब रंगाची असते. जंगल मृदा ही टिंबटिंब रंगाची असते. तर ती गडद तपकिरी रंगाची असते. ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहूत. सन 2016च्या वर्षी प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांच्या टिंबटिंब पुरस्काराने गौरवण्यात आलेला आहे. सन 2016च्या या वर्षी प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांचा टिंबटिंब पुरस्काराने गौरव करण्यात आलेला आहे. तर त्यांना पद्मविभूषण या पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 54. भात संशोधन केंद्र टिंबटिंब येथे आहे. भात संशोधन केंद्र टिंबटिंब येथे आहे. तर भात संशोधन केंद्र हे महाराष्ट्रामध्ये
कर्जत या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 55. महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून टिंबटिंब नदी वाहते. महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून टिंबटिंब नदी ही वाहते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड, नर्मदा ही नदी महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून वाहते. पुढचा प्रश्न पाहूत. राज्यसभा किती वर्षानंतर विसर्जित होते. राज्यसभा ही किती वर्षानंतर विसर्जित होते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड, यापैकी नाही. राज्यसभा हे कायमस्वरूपी स्थायी सभागृह असल्यामुळे ते कधीही विसर्जित होत नाही. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 57. नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्हे आहेत. नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्हे आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क, नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये 6 जिल्हे येतात. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 58. मनसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत. मनसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क, नागपूर जिल्ह्यामध्ये मनसर टेकड्या आहेत. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 59. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे वांझपणा येतो. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे वांझपणा येतो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ई, ऑप्शन क्रमांक ब, ई जीवनसत्वामुळे वांझपणा येतो. ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल. प्रश्न क्रमांक 60. इसापूर येथील धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे. इसापूर येथील धरण हे कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ, पैनगंगा या नदीवर बांधण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 61. नागपूर हे टिंबटिंब लोहमार्गावरील महत्त्वाचे जंक्शन आहे. नागपूर हे टिंबटिंब लोहमार्गावरील महत्त्वाचे जंक्शन आहे. तर ते कोणत्या लोहमार्गावरील जंक्शन आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क, मुंबई चेन्नई या लोहमार्गावरील महत्त्वाचे ते जंक्शन आहे. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 62. खरोसा लेण्या टिंबटिंब जिल्ह्यामध्ये आहेत. खरोसा लेण्या ह्या टिंबटिंब जिल्ह्यामध्ये आहेत. तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत. तर खरोसा लेण्या ह्या लातूर जिल्ह्यामध्ये आहेत. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 9. सहलीस जाताना कात्रज जवळ उजाडले या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. सहलीस जाताना कात्रज जवळ उजाडले या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ, भावकर्तरी प्रयोग होईल. ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 10. अननस बिजागरी हे शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत. अननस बीजगरी हे शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ, पोर्तुगीज या भाषेमधून ते आलेले आहेत. पुढचा प्रश्न पाहू. वृद्ध हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे. वृद्ध हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे. तर हा शब्द तत्सम प्रकारचा हा शब्द आहे. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी अचूक विधान कोणते आहे. खालीलपैकी अचूक विधान कोणते आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड, इंग्रजी भाषेमधून मराठीमध्ये विरामचिन्ह आली हे या ठिकाणी अचूक विधान होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी मधुर्ण वर्ण व्यंजन कोणते आहे. खालीलपैकी मधुर्ण व्यंजन कोणते आहे. तर या ठिकाणी मधुर्ण व्यंजन जे होईल ऑप्शन क्रमांक ब, ठ या ठिकाणी मधुर्ण व्यंजन आहे. ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 14. महान असे राष्ट्र म्हणजेच महान असे राष्ट्र महाराष्ट्र या शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे. महान असे राष्ट्र महाराष्ट्र या शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे. तर या ठिकाणी समास जे होईल ऑप्शन क्रमांक ड, कर्मधारय समास होईल. ऑप्शन क्रमांक ड हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. पुढील शब्दामधील संधी ओळखा. पुढील शब्दामधील संधी सोडवा. तर शब्द आहे वाक्विहार. तर या शब्दाला आपल्याला संधी ओळखायचा आहे. तर या ठिकाणी संधी जी होईल ऑप्शन क्रमांक ब, वाकविहार. ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 16. खालील कोणत्या शब्दामध्ये व्यंजन संधी साधलेली आहे. खालील कोणत्या शब्दामध्ये व्यंजन संधी साधलेली आहे. व्यंजन संधी. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क, सज्जन या शब्दामध्ये आपल्याला संधी साधलेली आहे. व्यंजन संधी साधलेली आहे. ऑप्शन क्रमांक क हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 17. खालील वाक्यामध्ये अधोरेखित शब्दाची प्रकार ओळखायचा आहे.
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. हसणे हा मनुष्याचा स्वभाव आहे. तर या वाक्यामध्ये आपल्याला हसणे हा अधोरेखित शब्द आहे. तर आपल्याला या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे, शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी शब्दाचा पर्याय जे होईल क्रियावाचक नाम. ऑप्शन क्रमांक ड हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 18. आम्ही या सर्वनामाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. आम्ही या सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब पुरुषवाचक सर्वनाम होईल. ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहूत. भारताचे राष्ट्रपती पद 2 वेळेस कोणी भूषवलेले आहे? भारताचे राष्ट्रपती पद 2 वेळेस कोणी भूषवलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भूषवलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूत. संघराज्याचे कार्यकारी मंडळामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? संघराज्याचे कार्यकारी मंडळामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सरन्यायाधीश यांचा समावेश करता येणार नाही. पुढचा प्रश्न पाहूत. भारताचे केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत? भारताचे केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ अमित शाह हे भारताचे केंद्रीय गृहमंत्री आहेत. पुढचा प्रश्न पाहूत. कृषी वित्त पुरवठा करणारी शिखर बँक कोणती आहे? कृषी वित्त पुरवठा करणारी शिखर बँक कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ नाबार्ड ही बँक आहे. ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. टिंबटिंब हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. टिंबटिंब हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. पुढचा प्रश्न पाहू. भारतीय राज्यघटनेचे कलम 370 हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेचे कलम 370 हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ जम्मू काश्मीर राज्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणता शब्द कोकिळ या शब्दाचा समांतर आहे? खालीलपैकी कोणता शब्द हा कोकिळ या शब्दाला समांतर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब कोकिळ. ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 8. पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब क्षिती होईल. ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 9. अक्षर या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? अक्षर या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड शर हा शब्द होईल. पुढचा प्रश्न पाहू. कामासाठी तो 10 दिशा फिरत होता या वाक्यातील अवयव ओळखा. कामासाठी तो 10 दिशा फिरत होता या वाक्यातील अवयव ओळखा. तर या ठिकाणी अवयव होईल क्रियाविशेषण अवयव. ऑप्शन क्रमांक क हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 11. नागपुरी या शब्दाचे विशेषण ओळखा. नागपुरी या शब्दाचे आपल्याला विशेषण ओळखायचं आहे. तर या ठिकाणी विशेषण होईल नामसाधित विशेषण. ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. खालील शब्दावरून प्रकार ओळखा. आणि व शिवाय नि आणि. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर जे होईल ऑप्शन क्रमांक ब समुच्चय बोधक. ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहू. देशासाठी महात्माजींनी प्राणार्पण केले या वाक्यातील विभक्ती ओळखा. देशासाठी महात्माजींनी प्राणार्पण केले या वाक्यातील आपल्याला विभक्ती ओळखायची आहे. तर या ठिकाणी विभक्ती होईल ऑप्शन क्रमांक अ द्वितीय विभक्ती होईल.